नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कंबाईनसाठी आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट केली होती. त्यामध्ये आजचे लेक्चर आहे अन्य टिळकांबद्दल. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. त्यांचा जन्म झाला आहे 23 जुलै 1856 मध्ये. त्यांचं मूळ गाव आहे चिखलगावणे, तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी. त्यांचं शिक्षण 1873 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. 76 मध्ये त्यांनी BA ची पदवी घेतली आणि 79 मध्ये LLB ची पदवी घेतली. आता टिळकांचे शैक्षणिक कार्य बघूया. त्यांचा प्रभाव कुणाचा होता तर जेम्स स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर. 1 जानेवारी 1880 मध्ये त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यावर वारंवार प्रश्न येतो, लक्षात ठेवणे. नंतर 1884 मध्ये गोगा आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने पुण्यालाच डेक्कन एज्युकेशनची सोसायटी केली, हे महत्त्वाचे आहे. नंतर 1 जानेवारी 1885 त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. इम्पॉर्टंट आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत आणि गणित हे 2 विषय शिकवले. आता टिळकांचे समाजकार्य बघूया. त्यांचा उद्देश काय होता तर राष्ट्रकार्याला वाहून येणारी तरुणांची पिढी तयार करणे आणि लोकांमध्ये राष्ट्रवाद व एकजूट निर्माण करणे. त्यांनी काय केलं, 1893 मध्ये पुणे येथे सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात केली. सुरुवात कुठे केली तर विंचुरकर वाड्यात पुण्यातील पहिला गणपती बसवला. 94 मध्ये मुंबईमधील गिरगावमध्ये केशवराव नाईक चाळीत पहिला गणपती बसवून गणेश उत्सवाची सुरुवात केली. नंतर 95 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी जयंती उत्सव सुरू केला. गणपती उत्सवाचा ते प्रचार कसे करत तर गणराज्य देणारा गणपती म्हणजे स्वतंत्र देवता आहे. गणपती उत्सवावर महादेव गोविंद रानडे, नंतर गोपाळकृष्ण गोखले, गोगा आगरकर आणि चाफेकर बंधू इत्यादींनी टीका केली. आता काँग्रेस आणि टिळकांमधला संबंध बघूया. काँग्रेसमधली मवाळवादी गटाची जी कार्यपद्धती होती ती टिळकांना अमान्य होती. त्यांचं ध्येय काय होतं तर काँग्रेसला जहाल वळण द्यायचं होतं. सुरत अधिवेशन 1907 मधलं. यामध्ये काय झालं तर काँग्रेसमध्ये फूट पडली. टिळकांनी अध्यक्षपदासाठी लाला लजपत यांचे नाव सुचवले होते, पण मवाळांनी ते अमान्य केले. तसेच कलकत्ता अधिवेशनातील ठराव पुन्हा अधिकृतपणे स्वीकृत करण्याच्या सूचनेलाही मवाळांनी विरोध केला. परिणाम काय झाला तर दोघांचे खूप मतभेद झाले आणि काँग्रेसमध्ये ही पहिली फूट पडली. नंतर टिळकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश बघूया. नंतर हे बघा, सुरत अधिवेशनातील फुटीचा फायदा ब्रिटिश सरकारने घेतला. हे मुझफ्फरमधला जो बॉम्बस्फोट आहे तो झाला 30 एप्रिल 1908 मध्ये. क्रांतिकारक खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड याच्या गाडीवर बॉम्ब टाकला होता, पण या हल्ल्यात किंग्सफोर्डऐवजी 2 इंग्रज स्त्रिया ठार झाल्या. यावर टिळकांनी प्रतिक्रिया दिली होती केसरीमध्ये 5 जहाल अग्रलेख लिहून. आणि या अग्रलेखाबद्दलच 24 जून 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली सरकारने टिळकांना अटक केली होती. नंतर बघूया लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास. पहिली शिक्षा त्यांना कधी झाली तर केसरीमधील बर्वे प्रकरणाच्या लेखाबद्दल शिक्षा झाली होती त्यांना 4 महिन्याची. नंतर 1896 ते 1898 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवास झाला होता. नंतर ताही महाराज प्रकरण आहे एक, हेही लक्षात ठेवा. 1908 मध्ये राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरवला गेला. केसरीतील अग्रलेखामुळे त्यांना अटक झाली आणि मंडालेच्या तुरुंगात शिक्षा देण्यात आली. तर हे बॉम्बे प्रांतातील पहिले राजकीय कैदी म्हणून टिळकांची ओळख आहे, हे लक्षात ठेवा. भारतातील पहिले राजकीय कैदी कोण आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता बघूया टिळकांची चतुसूत्री. चतुसूत्री काय तर स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. या चतुसूत्रीचा वापर टिळकांनी कुठे केला तर वंगभंग आंदोलनामध्ये. लखनौ 1916 मध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना केली. कुठे केली? लखनौमध्ये. नंतर स्वदेशी, आर्थिक शोषणाविरुद्ध लिखाण केले. देशी कपड्यांचा वापर करण्याचा आग्रह केला. त्यासाठी त्यांनी एक स्वदेशी ऑपरेटिव्ह स्टोर्सची स्थापना केली. कुठे केली तर मुंबईला. याचा उद्देश काय होता तर स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोर्स मुंबई, लक्षात ठेवणे. नंतर राष्ट्रीय शिक्षण. व्याख्या काय होती तर देशाचे राजकीय, औद्योगिक, सामाजिक वैभव वाढवणारे शिक्षण. केसरीतील लेख काय होते, हे आमचे गृह्य नव्हेत आणि राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी. ठीक आहे. बहिष्कार. सर्व ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचे त्यांनी आवाहन केले. परिणाम काय झाला तर स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि विक्री व्यापारास गती मिळाली. आता होम रूल लीग बद्दल बघूया. होम रूल लीगची स्थापना टिळकांनी कधी केली? 28 एप्रिल 1916. बेळगाव येथील बैठकीत स्थापनेची अधिकृत घोषणा केली. याचे अध्यक्ष होते जोसेफ बाप्टिस्टा, सचिव नचिकेळकर, प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉक्टर मुंजे आणि शील करंदीकर. तर होम रूल लीग 2 होता. एक होती टिळकांची, एक आणि ॲनी बेझंटची. टिळकांची होम रूल लीग कुठे होती? बॉम्बे प्रांतात. आणि जे ॲनी बेझंट होत्या त्यांची होम रूल लीग होती मद्रास प्रांतात. म्हणजे बॉम्बे सोडून सर्व प्रांतासाठी ॲनी बेझंट यांची होम रूल लीग कार्य करायची.
याची स्थापना झाली होती. टिळकांच्या होम रूल लीगची स्थापना एप्रिलमध्ये, तर ॲनी बेझंटच्या होम रूल लीगची स्थापना झाली होती सप्टेंबरमध्ये. आता लखनौ कराराबद्दल बघूया. लखनौ करार कधीचा आहे ते 1916चा. काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालं ते लखनौ. त्यांचे अध्यक्ष कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार. याच्यात प्रमुख यश काय तर टिळक व जहाल गटाला काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला. टिळकांनी पुन्हा प्रवेश कधी केला? 1916मध्ये. स्प्लिट नंतर डायरेक्ट 1916मध्ये प्रवेश. नंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत ऐक्य झाले. महत्त्व काय तर जहाल आणि मवाळ एकत्र आल्याने राष्ट्रीय चळवळीत नवा उत्साह निर्माण झाला होता. तर लखनौ कराराचे मुद्दे बघा आता. मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघास काँग्रेसनं मान्यता दिली. प्रांतानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाचे सूत्र मान्य केले. नंतर विधिमंडळात जातीय विषयांवरील प्रभावावर मुस्लिमांना नकाराधिकार देण्याचे काँग्रेसने मान्य केले. ठीक आहे. नंतर बघूया काँग्रेस लोकशाही पक्ष. काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना टिळकांनी कधी केली तर 1920मध्ये. याचे घोषवाक्य काय होते? शिक्षण, चळवळ व संघटना. संबंधित लेख काय? जनाब दिल्ली तो बहुत दूर है. या पक्षाच्या स्थापनेच्या 3 महिन्यातच टिळकांचा मृत्यू झाला आहे. तर इथे हे बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त काँग्रेस लोकशाही पक्ष स्थापना 1920ची आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. आता टिळकांचे वृत्तपत्र संबंधित कार्य बघूया. 1881मध्ये त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात केली. केसरी हे होते मराठी साप्ताहिक आणि मराठा होते इंग्रजी साप्ताहिक. केसरीचे संपादन करत होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे संपादन करत होते गो. गा. आगरकर आणि मराठाचे संपादन हे लोकमान्य टिळक करत होते. हे दोन्ही विचारण्यात आलेले आणि वारंवार क्वेश्चन विचारते आयोग यावर, तर दोन्ही पाठच करून ठेवा. नंतर संपादक मंडळ काय? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करणारी मंडळी. उत्तराधिकारी. टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात नाची केळकर आणि कृष्णाजी खाडीलकर या दोघांनी वृत्तपत्रे सांभाळली. वृत्तपत्रावर नेहमी क्वेश्चन येतो, तर हे दोन्ही वृत्तपत्र पाठच ठेवणे. आता टिळकांची ग्रंथसंपदा बघूया. त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये आहे ओरायन, आर्टिक होम, इन द वेदास, गीता रहस्य, वेदांत ज्योतिष आणि हे गांधींचे जे मराठी चरित्र आहे जे अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले होते त्याला प्रस्तावना दिली टिळकांनी. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचे? ही प्रस्तावना गांधींच्या मराठी चरित्राची. नंतर काय तर गीता रहस्य यावरही प्रश्न आलेला आहे आणि आर्टिक होम ऑफ वेदास हे पण महत्त्वाचे आहे. आता टिळकांचे प्रसिद्ध लेख बघूया ज्यावर आयोग प्रश्न विचारते. त्यामध्ये आहे बंगालमध्ये बॉम्ब का उडतात. नंतर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा महत्त्वाचा आहे. नंतर राज्य करणे म्हणजे सोड घेणे नव्हे, देशाचे दुर्दैव, दुहेरी इशारा, बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ आणि बॉम्ब गोळ्याचे रहस्य. यापैकी हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का यावर प्रश्न आलेला आहे. आता टिळकांबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत ते बघूया. हे जे सर व्हॅलेंटाईन चिरोल म्हणून हा जो पत्रकार होता यांनी टिळकांना भारतीय अशांततेचे जनक म्हणतात आणि यावर नेहमीच प्रश्न येतो. हे महत्त्वाचे. माउंटबॅटन काय म्हणतात टिळकांबद्दल? तर टिळकांच्या समकालीनात टिळकांना एवढा दुसरा प्रभावी पुढारी नव्हता. लेनिन म्हणतात की टिळक हे भारतातील महान लोकनेता होते. नंतर नागो गोखले काय म्हणतात? टिळक जर पेशवाईत जन्माला आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते. पट्टाभी सीतारामय्या काय म्हणतात? गोखले हे काळाच्या बरोबर होते पण टिळक हे काळाच्या पुढे होते. अरविंद घोष काय म्हणतात? टिळक हे धडाडीचे, निस्वार्थी आणि जहालांचे स्फूर्तिस्थान होते. दुर्गादास काय म्हणतात? टिळकांच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला. टिळकांबद्दलची संपूर्ण माहिती बघितली. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्यांचं जन्मस्थान, नंतर त्यांनी स्थापन केलेल्या ह्या ज्या संस्था आहेत त्या बघणे सगळ्या, नंतर त्यांचे वृत्तपत्र, त्यांचा काँग्रेसमधला प्रवेश आणि त्यांचे लेख. बस. तर लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवणे. थँक्यू.